जो माझ्याकडे तरुण आला होता तो म्हणला, साहेब फाटक्या कापडांचा पण स्क्रॅपचा मोठा बिझनेस. म्हणलं काय? मला एकदम उत्कंठा जाणली. आपण उत्कंठा घेतो. तर तो म्हणला की अमेरिका, इंग्लंडला जिथे मोठ्या मोठ्या जीन्स, त्यांचे जे जीन्स असतात ते मोठाली ऑर्डर असते. मग ह्या सगळ्या ज्या बोटीतनं ह्या ज्या स्क्रॅपच्या सेल याचे कंटेनर येतात, श्रीलंकेत मेनली येतात. तिथे तुम्ही तो गेला, तो कंटेनर घेतला, साधारण 25 लाखाला विकतो, साधारण 10-15 दिवसात 30 लाखाला विकला जातो. असे छोटे मोठे व्यवसाय करताना कस्टमर तुम्हाला आधी ढूंढावा लागतो, क्लायंटच नसेल. त्यामुळे कस्टमर मिळवायला जो पेशन्स लागतो, तो जर पेशन्स ठेवला तर आपाप तुम्हाला सगळी फळं मिळतात. मग तुमचा कस्टमर तुम्हाला असं शोधावा लागतो रे मित्रांनो, की कुठलं प्रॉडक्ट आहे, काय प्रॉडक्ट आहे. आता माझ्याकडे मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये असा प्रश्न आला, स्क्रॅपचा प्रश्न आला. मी त्याला स्क्रॅप शिकवत होतो की आमच्या टोयोटाच्या बिझनेसमध्ये जे गाड्यांचं सर्व्हिसिंग करून ऑइल राहतं ना, ऑइल आम्ही बदलतो, ते हजारो लिटरचं आहे. त्याच्यात एक ठराविक कम्युनिटीज तो बिझनेस करतात. ते ऑइल घ्यायचं बिल्डरच्या वर्कशॉप, आपल्या ॲटोमोबाईलच्या वर्कशॉपमध्ये जाऊन, आणि सगळ्या इंडस्ट्रीला वंगण तेल म्हणून ते लागतं. आमच्या बिल्डिंग लाईनमध्ये पण ते आम्हाला ऑइल प्लेटला लावावा लागतो की सिमेंट चिकटू नये म्हणून. तो केवढा मोठा बिझनेस आहे. तेवढ्यात मला तो जो माझ्याकडे तरुण आला होता तो म्हणला, साहेब फाटक्या कापडांचा पण स्क्रॅपचा मोठा बिझनेस. म्हणलं काय? मला एकदम उत्कंठा जाणली. आपण उत्कंठा घेतो. तर तो म्हणला की अमेरिका, इंग्लंडला जिथे मोठ्या मोठ्या जीन्स, त्यांचे जे जीन्स असतात ते मोठाली ऑर्डर असते. आणि ह्या सगळ्या ऑर्डरी कुठनं पूर्ण होतात? थायलंडमधनं पूर्ण होतात, तैवानमधनं पूर्ण होतात, चायनामधनं पूर्ण होतात. तर ते होलसेलमध्ये प्रचंड कापड घेतात जीनची, आणि ते अमेरिका, इंग्लंड, युरोपच्या मार्केटला त्यांच्या ब्रँडला ते विकून टाकतात. आणि ते करताना जे कापड उरतं की नाही, थोडंफार कापड उरतं त्याच्यामध्ये, तर त्या कापडाचं ते स्क्रॅप म्हणून सेल करतात. हां. आणि मग हे कळल्यानंतर लगेच कान टवकारले. मग कुठे होतो? मग ह्या सगळ्या ज्या बोटीतनं ह्या ज्या स्क्रॅपच्या सेल याचे कंटेनर येतात, श्रीलंकेत मेनली येतात सगळं. कारण की हा सगळा जो भाग आहे, थायलंड, चायना, हा साऊथ इकडचा भाग होता, वेस्टचा नाही आहे. आणि मग तिथनं जाऊन तो म्हणला एक एक कंटेनर घ्यायचा, आणि याच्यासमोर कोइंबतूरच्या शेजारी तीरपूर नावाचं आहे, तुम्ही शोधून घ्या. तिथे मोठाले कारखाने आहेत. आज तुम्ही जे काही, आता तुम्ही इथे कोणी घातलेले कपडे रेडीमेड घेतले असतील ना, तर तीरपूरमधनं जॉईन करून आलेलं तुम्हाला कळणार पण नाही की ते कसे जोडतात ते. आणि तिथे तुम्ही तो गेला, तो कंटेनर घेतला, साधारण 25 लाखाला विकतो, साधारण 10-15 दिवसात 30 लाखाला विकला जातो. म्हणजे आता मला प्रॉडक्ट कळलं. आता मी जाणार आहे, मी तिरपूरला जाणार, मला बिझनेस करायची इच्छा आहे. कसा शोधतो? आणि मग प्रॉडक्ट कळल्यानंतर कुठनं मिळतं ते कळलं. मग तिथं आपलं स्किल वापरायला पाहिजे, ते आपल्यालाच कसं मिळेल. आणि कुठं विकलं जातं ते कळलं. का विकलं जातं? तर त्या सगळ्या तुकड्यातनं आज तुम्ही भारतामध्ये जे प्रचंड कापडा बाजार आहे, तुमचे सगळे रेडीमेड तयार होतात, ते सगळे तिथनं तयार होतात. आणि मग तुम्ही इथं एखादा 800ची जीनची पॅन्ट 200 रुपयाला, मला माहीत नाही, मला 4-4 हजाराची असेल, तर ते तिकडनं इकडे सुरुवात होते. तर असं सतत तुम्हाला बिझनेस शोधताना, क्लायंट वापस शोधलं गेलं की नाही. मी बिझनेसही शोधलं. ऑइलच्या स्क्रॅपचं त्याला लेक्चर द्यायला गेलो की आता मी वर्कशॉप सुरू करतो, तुझा ऑइल घे, हा चांगला बिझनेस आहे. तर त्यांनी मला कपड्याचा स्क्रॅप सांगितला. मग मी तिथे गप्प नाही बसलो. तुम्हाला बिझनेस करायचा ना, क्लायंट मिळवायचा ना, क्लायंट शोधायचा ना, तुमची उत्कंठ ताणली गेली पाहिजे. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून नाही चालत. मग मी त्याच्यातनं शोधलं, अरे मग हे काय, कपड्याचा स्क्रॅप काय? तर कळलं श्रीलंकेत कंटेनर येतं. श्रीलंका काय लांब नाही आपल्यापासून. चेन्नईच्या पलीकडे तासात पण नाही, मला माहीत नाही किती आहे, ते छोटी सिटी आहे. तर तिथनं कंटेनर घ्या आणि तिरुपूरला आणा, तिथे सगळे कारखाने आहेत ते, आणि हे विका. असे छोटे मोठे व्यवसाय करताना कस्टमर तुम्हाला आधी ढूंढावा लागतो, क्लायंटच नसेल. आता मला कळलं की तो कंटेनरमध्ये सगळे जुने कपडे मिळतात. अरे पण ते विकणारं कुठे आहे, आणि तो विकत घेणारा का घेईल माझ्याकडनं? ह्या 2 गोष्टी शोधला म्हणजे मी माझा कस्टमर शोधला. अशा प्रकारे तुम्हाला स्वतःचे कस्टमर स्वतः शोधायचे असतात. ते शोधताना स्वतःच्या रिलेशनचे वापर करायचे. तुमचा पिढीजात धंदा असेल, वडिलोपार्जित धंदा असेल, कस्टमर बेस रेडी आहे. तुमच्याकडे कोणी नसेल तर तुम्हाला कस्टमर शोधावा लागेल. आणि कस्टमर शोधताना साधं उदाहरण आहे बघा, की तुम्ही जर गोडवा ठेवला तुमच्या वागणुकीत याच्यात, तुम्हाला एक सांगा, कुठेही साखरेचा कण पडला तर मुंग्या कशा येतात? तसं तुमच्या आयुष्यातला हा गोडवा कशाचा आहे? नुसत्या साखरेच्या कणात नाही. हा प्रामाणिक आहे, हा धडपडणारा आहे, हा कष्ट करणारा आहे, हा होतकरू आहे, उगाच आगाऊ नाही आहे की मर्सिडीजमधून गाड्यातनं येतो आहे, टाय लावून येतो आहे आणि हाय फायच्या हॅलोच्या गोष्ट म्हणतो आहे. तासनतास आपण त्याला वेटिंगला ठेवलं तरी कटकट करत नाही आहे. सारखा जाऊन पीएला विचारत नाही मी किती वेळा जाऊन DSKची वाट बघायची. तुमच्या पेशन्सचे गुण आहे. त्यामुळे कस्टमर मिळवायला जो पेशन्स लागतो, तो जर पेशन्स ठेवला तर आपाप तुम्हाला सगळी फळं मिळतात. आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड उगवतं. पेशन्स ठेवा. साखरेचं मुंगेहून साखर खा, हत्तीहून नका खाऊ. आणि त्याच्यानंतर अतिशय धडपड
तुम्ही जर मनापासून काम केलं, धडपडला, तुमचं कस्टमर तुमच्या समोर आजूबाजूला असतं, पण ते तुम्हाला दिसत नाही. डोळ्यावरचं झापडं आपाप निघतं आणि मग आपाप कधी कधी कस्टमरच तुम्हाला हाका मारतो, ये रे बाबा इथे. बरोबर. म्हणजे एकंदरीत जिद्द, चिकाटी आणि अभ्यास हे फार महत्वाचं आहे आणि संयम हा असायला येस हवा. येस, तुम्हीच तुमच्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर असता. करेक्ट. हे महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही तुमच्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर असता, दुसरं कोणी असूच शकत नाही. की तुम्ही स्वतःच तुमच्या ब्रँडचे अँबॅसेडर नसाल तर उपयोग काय. हां, त्याच्यानं श्री मला आठवतं माझ्या आयुष्यामध्ये मी कधी माझ्या कुठल्याही बिझनेस करता ब्रँड अँबॅसेडर वापरला नाही. माफ करा, माझे काही कॉम्पिटिटर आता वापरत असतील तो, अरे तुम्ही माझा ब्रँड अँबॅसेडर मीच, DS कुलकर्णीच. त्यामुळे सगळीकडे माझंच मुंडकं असायचं, मीच असायचं जे काय असेल ते. आता टोयोटा म्हणलं की शिरीचंच मुंडकं असायचं. तुम्ही स्वतःच ब्रँड अँबॅसेडर व्हा, विश्वास तुमच्यावर पाहिजे. ॲग्रीमेंट करून आणलेल्या एखाद्या नटाला, मॉडेलला किंवा खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर करू नका. तुमचे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही होताना तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचा खरा ब्रँड अँबॅसेडर कोण, तर तुमचा ग्राहक बोलला पाहिजे की हा माझं प्रॉडक्ट आहे. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.